नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जगातील श्रीमंत व्यक्तींच्या बाबतचं एक वास्तव तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो की जगामध्ये जेवढ्या काही श्रीमंत व्यक्ती आहेत, या श्रीमंत व्यक्तीपैकी 80% व्यक्ती ह्या उच्च शिक्षित नाहीत. आणि असं असलं तरीसुद्धा उच्च शिक्षित आणि अगदी प्रोफेशनल डिग्री घेतलेले तरुण या लोकांसाठी काम करतात. आता त्यांच्या श्रीमंतीचं जे काही रहस्य आहे ते रहस्य आहे मित्रांनो, त्यांचा संपत्तीकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो अगदी वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप झालेला असतो. त्यांचा पैशाकडं पाहण्याचा जो काही माइंडसेट असतो तो एक वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेला असतो. आणि त्यांच्या संपत्तीचं जे काही रहस्य असते, त्यांच्या श्रीमंतीचं जे काही रहस्य असते ते रहस्य असते मित्रांनो, एकतर त्यांना हे सगळं वारसा हक्कानं त्यांना मिळालेलं असते, किंवा त्यांच्यावर तशा पद्धतीनं संस्कार झालेले असतात, किंवा त्यांना त्या पद्धतीचा अनुभव आलेला असतो आणि मग त्याच्यामधून प्रेरणा घेऊन किंवा शिकून ही लोकं सगळी मोठी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. आता या श्रीमंत लोकांच्या श्रीमंतीचं आणखी एक रहस्य आहे, आणखी एक सिक्रेट आहे मित्रांनो. आणि ते सिक्रेट म्हणजे या लोकांची असलेली वाचनाची सवय, ज्याला आपण रीडिंग हॅबिट असं म्हणतो. की या श्रीमंत लोकांपैकी बहुतांश लोकांनी वाचनाच्या माध्यमातून आपलं हे जे काही ध्येय आहे ते ध्येय साध्य केलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या श्रीमंत होण्यामध्ये पुस्तकांचासुद्धा खूप मोठा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच आज या ठिकाणी मी तुम्हाला काही फायनान्शियल बाबतची काही बेसिक अशा प्रकारची 5 पुस्तकं या ठिकाणी सांगणार आहे. अर्थात ही जी काही 5 पुस्तकं या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे, ही पुस्तकं वाचल्याबरोबर तुम्ही काही झटपट श्रीमंत होणार नाहीत. एका रात्रीमध्ये कोणीच श्रीमंत होत नसते मित्रांनो. परंतु तरीसुद्धा ही पुस्तकं वाचल्याच्या नंतर किमान तुमची संपत्तीच्या बाबतची जी काही समज आहे, जी काही अंडरस्टँडिंग आहे, किंवा संपत्तीबाबतची तुमची जी काही मॅच्युरिटी आहे, किंवा त्याला आपण आर्थिक साक्षरता म्हणूयात, फायनान्शियल लिटरसी, तर ही आर्थिक साक्षरता तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी ही बेसिक अशा प्रकारची 5 पुस्तकं आहेत. आणि विशेष म्हणजे ही सर्व इंग्रजी पुस्तकं असली तरीसुद्धा ही हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. तर ही जी काही 5 पुस्तकं आहेत ही प्रत्येकानं वाचली पाहिजेत, अशा प्रकारची ही 5 पुस्तकं आहेत मित्रांनो. यापैकी जे काही सर्वात पहिलं पुस्तक मी तुमच्यासाठी या ठिकाणी सांगतो आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन. जॉर्ज एस क्लॅसन हे या पुस्तकाचे लेखक आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचं पुस्तक आहे. तर बॅबिलोन हे जवळपास 5000 वर्षापूर्वी एक अतिशय समृद्ध अशा प्रकारचं शहर होतं. आणि या पुस्तकामध्ये एक कॅरेक्टर सांगितलेलं आहे आणि त्याचं नाव आहे अर्कद. तर हा अर्कद म्हणजे या बॅबिलोनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आणि या श्रीमंत व्यक्तीचे जे काही बालपणीचे मित्र आहेत, हे बालपणीचे मित्र त्यांच्याकडे जातात आणि त्याला त्याच्या संपत्तीचं रहस्य विचारतात. आणि मग या ठिकाणी डायलॉगच्या स्वरूपामध्ये हे सर्व कथानक या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. अर्कडनं त्यांच्या मित्रांना जे काही श्रीमंतीचं रहस्य सांगितलेलं आहे ते रहस्य या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे. त्याचे काही पॉईंट्स असे आहेत मित्रांनो, की बचत किती महत्त्वाची आहे, नियमित बचत कशी केली पाहिजे, आणि योग्य पद्धतीने जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला रेग्युलर इन्कम सोर्स कशा पद्धतीने मिळू शकतो, किंवा आपलं जे काही कॅपिटल आहे, जे काही आपलं भांडवल आहे, ते मूळ भांडवल आपण कसं सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि ते किती महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर कोणताही व्यवसाय करत असताना आपण योग्य व्यक्तीकडून सल्ला कसा घेतला पाहिजे, कारण चुकीच्या व्यक्तीकडून जर सल्ला घेतला तर व्यवसायामध्ये आपलं कशा पद्धतीनं नुकसान होऊ शकते, किंवा आपले जे काही खर्च असतात ते नियमित खर्च आपण कशा पद्धतीनं कमी करू शकतो. अशा अनेक फायनान्शियल बाबतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. अतिशय म्हणजे रोचक पद्धतीनं आणि सूत्ररूपानं या सर्व ज्या काही फायनान्शियल टिप्स आहेत या टिप्स या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, खूप जुनं पुस्तक आहे तसं पाहिलं तर, परंतु तरीसुद्धा या पुस्तकामध्ये सांगितलेल्या टिप्स आजही अतिशय उपयुक्त आहेत. विशेषतः हे पुस्तक वाचल्याच्यानंतर 100% गॅरंटी आहे की तुमच्या मनामध्ये
एक प्रकारचं एक फायनान्शियल डिसिप्लिन किंवा एक फायनान्शियल अवेअरनेस तुमच्या मनामध्ये निश्चितच निर्माण होईल. तर मित्रांनो, अतिशय जगभर गाजलेलं अशा प्रकारचं हे पुस्तक आहे द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन. नक्की वाचा मित्रांनो. यानंतर तुमच्यामध्ये फायनान्शियल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी दुसरं एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द सायकॉलॉजी ऑफ मनी, अर्थात पैशाचे मानसशास्त्र. मॉर्गन हाउसेल या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकामध्ये त्यांनी असं सांगितलं की पैसा कमावणे ही केवळ टेक्निकल बाब नाही, तर ही एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. आणि या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की खरा आनंद कशाला म्हणायचं, खरी श्रीमंती कोणती, किंवा रिअल हॅपीनेस म्हणजे नेमकं काय. तर रिअल हॅपीनेस सांगत असताना व्यक्तीला, प्रत्येक पैसा कमावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुठं थांबायचं कळलं पाहिजे. आपली मर्यादा काय आहे किंवा आपली गरज किती आहे, इनफ ज्याला म्हणतो आपण, हे प्रत्येकाला कळालं पाहिजे. आणि जर एखाद्या व्यक्तीचा उद्देश नुसतं संपत्तीच कमावणं असेल, तो आयुष्यभर जर पैशाच्या मागे लागलेला असेल, पैसा कमावणे हाच त्याचा जर एकमेव उद्देश असेल, तर मित्रांनो, अशा व्यक्तीची धावपळ शेवटपर्यंत थांबत नाही. या पुस्तकामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली आहे की अनेक वेळेस संपत्ती कमावणं किंवा पैसा मिळणं हा अनेक वेळेस नशिबाचा भाग असतो. आपण पाहतो की वडिलोपार्जित एखाद्याला प्रचंड संपत्ती मिळालेली असते किंवा एखाद्याला अचानक लॉटरी लागलेली असते, तर हा सगळा नशिबाचा भाग आहे. परंतु असं असलं तरीसुद्धा, म्हणजे लॉटरी लागलेला कोणताही माणूस हा शेवटपर्यंत श्रीमंत हो राहत नाही. तो लगेच काही दिवसानंतर पुन्हा तो पूर्वपदावर येतो. तर मित्रांनो, अनेक वेळेस संपत्ती मिळणं हा नशिबाचा भाग असू शकतो, परंतु संपत्ती ग्रो करणं, संपत्तीमध्ये वाढ करणं ही मात्र खूप अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप प्लॅनिंग करावी लागते. तर ही प्लॅनिंग या पुस्तकामध्ये सांगितली आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगितलेला आहे की प्रत्येक व्यक्तीनं आपला इगो कमी केला पाहिजे. इगो याचा अर्थ या ठिकाणी खर्च, आणि कशासाठीचा खर्च, जीवनावश्यक खर्च नाही, तर इगो याचा अर्थ आपण किती मोठे आहोत हे दाखवून देण्यासाठी, आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी आपण अनावश्यक केलेला जो काही खर्च आहे त्याला या ठिकाणी इगो म्हटलेला आहे. तर असा खर्च जर प्रत्येक व्यक्तीनं कमी केला तर आपोआपच त्याची वाटचाल ही श्रीमंतीच्या दिशेनं होत असते. आणि म्हणून अतिशय सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर एक खरी श्रीमंती कशाला म्हणायचं, किंवा पैसा कमावणे म्हणजे नेमकं काय आहे, किंवा श्रीमंत होणे म्हणजे नेमकं काय आहे, याबाबतची आपली एक मॅच्युरिटी आणि अंडरस्टँडिंग वाढण्यासाठी नक्कीच मदत होते. तर यानंतरचं पुस्तक मित्रांनो अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे, कारण संपूर्ण जगभर गाजलेलं अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे रिच डॅड पुअर डॅड. आणि या पुस्तकाचे लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी. पैशाकडे किंवा संपत्तीकडे किंवा गुंतवणुकीकडे पाहण्याचा तुमचा जो काही माइंडसेट आहे, तो माइंडसेट डेव्हलप करण्याचं काम हे पुस्तक करते. या पुस्तकामध्ये पैशासाठी काम करणे आणि पैशाला कामाला लावणे ह्याच्यामधला जो काही फरक आहे, तो फरक या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. या पुस्तकामध्ये गरीब किंवा जो काही मिडल क्लास वर्ग आहे, मध्यमवर्गीय आहे, ते गरीब का असतात आणि श्रीमंत का असतात याची कारणमीमांसा या पुस्तकामध्ये केलेली आहे. या पुस्तकामध्ये 2 विरोधाभासी पात्र सांगितलेली आहेत. एक आहे रिच डॅड, अर्थात श्रीमंत बाप, आणि दुसरं आहे पुअर डॅड, म्हणजेच गरीब बाप. या 2 पात्रांच्या माध्यमातून अतिशय रोचक पद्धतीनं आपण आपली वेल्थ कशा पद्धतीनं क्रिएट करू शकतो, किंवा आपण फायनान्शियल फ्रीडम कशा पद्धतीनं प्राप्त करू शकतो याचा फॉर्म्युला या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. आणि संपत्तीबाबत आणि गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये एक अवेअरनेस निर्माण करणारं, पैशाकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायला लावणारं अशा प्रकारचं हे अतिशय प्रभावी अशा प्रकारचं पुस्तक आहे. निश्चितच
हे पुस्तक वाचल्याच्यानंतर आपल्यामध्ये एक फायनान्शियल अवेअरनेस निर्माण होणार आहे. यानंतरचं पुस्तक आहे मित्रांनो, थिंक अँड ग्रो रिच, अर्थात विचार करा आणि श्रीमंत व्हा. नेपोलियन हिल हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आता या पुस्तकाचं टायटल वाचल्याच्यानंतर मला तर सर्वात अगोदर भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचं एक कोट आठवले. ते असं म्हणतात की तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही बनता. आता या पुस्तकामध्ये सुद्धा हीच थीम सांगितलेली आहे. या पुस्तकामध्ये श्रीमंत कसं व्हायचं किंवा पैसा कसा कमवायचा याचीच चर्चा केलेली नाही, तर या पुस्तकामध्ये तुमच्या करिअरमध्ये तुम्ही कसे यशस्वी होऊ शकता आणि करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचे विचार कशा पद्धतीनं काम करतात याची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये एक स्ट्रॉंग डिझायर असणं हे किती महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे की विल पॉवर ज्याला म्हणतो आपण, तुमच्याकडे इच्छाशक्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि जर तुमच्यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीच करू शकणार नाहीत. त्यामुळं एक स्ट्रॉंग डिझायर आणि त्याबरोबरच तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या आयडियाज असतात त्या आयडियाज आणि तुमची जी काही इच्छाशक्ती आहे ती पूर्ण करण्यासाठी मेहनत, ज्याला या ठिकाणी ॲक्शन प्लॅन असं म्हटलेलं आहे, तर ही ॲक्शनसुद्धा त्याच्यासाठी महत्त्वाची असते. तर अशा पद्धतीनं तुमचे विचारच तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यशस्वी करू शकतात. एक प्रकारचं एक स्ट्रॉंग माइंडसेट तुमचं निर्माण करण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या पुस्तकाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की अमेरिकेमधल्या जवळपास 500 यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केल्याच्या नंतर या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. आणि त्यामुळं या पुस्तकाची विश्वासार्हता ज्याला म्हणतो आपण ती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे, नक्कीच वाचलं पाहिजे. मित्रांनो, यानंतर क्रमांक 1वर जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर. बेंजामिन ग्रॅहम हे या पुस्तकाचे लेखक आहेत. अतिशय एक टफ लेवलचं बुक ज्याला म्हणूयात आपण, तर हे अतिशय टफ लेवलचं बुक आहे. आणि विशेषतः ज्यांना इन्व्हेस्टिंग जर्नी सुरू करायची आहे अशांसाठी हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचं सिलेबस बुक आहे. त्यांच्याकडे हे पुस्तक असायलाच पाहिजे. विशेषतः या पुस्तकामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची याविषयीचं गायडन्स केलेलं आहे. आणि त्यामुळं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे एक बेस्ट बुक आहे. आता या पुस्तकामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत त्याची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. आणि थोडक्यात या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे काही प्रोफेशनल डिग्री किंवा काही प्रोफेशनल शिक्षण किंवा तुम्ही फार उच्च विद्याभूषित असायला पाहिजे अशा प्रकारची काही अट नाही. तर फक्त काही बेसिक गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हीसुद्धा एक यशस्वी गुंतवणूकदार त्या ठिकाणी होऊ शकता. कोणत्या 3 बेसिक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. एक आहे मित्रांनो, एक शेअर मार्केटचं बेसिक नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे तुमच्याकडं इन्व्हेस्टिंगची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे तुमच्याकडे इमोशन कंट्रोलिंग असायला पाहिजे. या 3 गोष्टी असतील तर तुम्हीसुद्धा शेअर मार्केटमध्ये यशस्वीपणे गुंतवणूक करू शकता. आणि हे जे काही बेसिक नॉलेज आहे हे कशा पद्धतीनं डेव्हलप करायचं, हे जे काही स्किल आहे हे कशा पद्धतीनं डेव्हलप करायचं याची चर्चा या पुस्तकामध्ये केलेली आहे. मित्रांनो, जगातले जे काही श्रीमंत लोक आहेत या प्रत्येक व्यक्तीची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असते. मग वॉरेन बफेट असतील किंवा राकेश झुनझुनवाला असतील, यांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आहे आणि त्यामुळे ते जगातले श्रीमंत व्यक्ती आहेत. आता या व्यक्तींनीसुद्धा हे पुस्तक म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारचं सिलेबस बुक आहे असं म्हणलेलं आहे. आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंत व्यक्तींनी या पुस्तकाचं महत्त्व सांगितलेलं आहे किंवा या पुस्तकाचं महत्त्व त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. विशेषतः इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये आपल्या चुका कमी कशा करता येतील किंवा ग्रोथ होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसे वाढवता येतील, आपल्याकडे एक लाँग टर्म अशा प्रकारचं व्हिजन
कशा पद्धतीनं डेव्हलप होईल, तर त्यासाठी हे अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं पुस्तक आहे. तर निश्चितच हे पुस्तकसुद्धा आपण वाचलं पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला जी काही 5 पुस्तकं सांगितलीत, द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन, द सायकॉलॉजी ऑफ मनी, थिंक अँड ग्रो रिच, रिच डॅड पुअर डॅड आणि द इंटेलिजंट इन्व्हेस्टर, ही 5ही पुस्तकं तुमच्यामध्ये फायनान्शियल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची पुस्तकं आहे. मग याच्यामध्ये तुमचं वैयक्तिक पातळीवरचं मनी मॅनेजमेंट असेल किंवा फायनान्सचा भाग असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी ही पुस्तकं उपयुक्त आहेत. किंवा ॲडव्हान्स लेवलला तुम्हाला शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर त्याविषयीसुद्धा एक अवेअरनेस किंवा तुम्हाला एक प्रकारचं गायडन्स करणारी ही सगळी पुस्तकं आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, तुमचा आर्थिक प्रवास सुरू करत असताना, मग तुमचं एखादी गुंतवणूक असेल, एखादा व्यवसाय असेल किंवा मनी मॅनेजमेंट असेल, तर हे सगळं सुरू करण्याच्या पूर्वी तुम्ही अवश्य ही पुस्तकं वाचा, ही पुस्तकं समजून घ्या आणि या पुस्तकातले अनुभव किंवा या पुस्तकामध्ये जी काही सूत्र सांगितलेली आहेत, या पुस्तकामध्ये जी काही प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत फायनान्सच्या बाबतीतचे, तर ती जी काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ती फॉलो करा आणि नंतरच तुम्ही तुमच्या म्हणजे फायनान्शियल जर्नीला तुम्ही नंतर सुरू करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं अगोदर पुस्तकं वाचून नंतर जर तुम्ही तुमच्या व्यवसायाला किंवा तुमच्या प्रवासाला जर सुरुवात केली तर निश्चितच एक चांगल्या पद्धतीनं वेल्थ क्रिएशन ज्याला म्हणतो आपण, ते तुम्ही करू शकता. तुम्ही चांगल्या पद्धतीनं मनी मॅनेजमेंट करू शकता किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करून एक सक्सेसफुल इन्व्हेस्टमेंट किंवा एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकता. तर अतिशय चांगली पुस्तकं आहेत मित्रांनो हे. तर मी सजेस्ट केलेली ही जी काही पुस्तकं आहेत ती तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला निश्चितच कॉमेंट्स करून कळवा.